मी ना सोशल मीडिया ह्या प्रकाराच्या फारच विरोधात असलेली मुलगी आहे. खरं सांगते, मला नाही आवडत सोशल मीडिया हा प्रकार. पण मी कितीही नाही म्हटलं तरी जेवढा फायदा मला सोशल मीडियाचा आत्तापर्यंत झाला आहे त्या गोष्टीला मी नाकारू शकत नाही. आता सोशल मीडियावर म्हणाल तेवढं बरंच जगभरातलं कचरा पण आहे, चांगलं पण आहे. त्यामुळे मी हिंमत करते ह्याच्यामध्ये पाऊल ठेवायची. जसं काही लोकांना स्टार्टिंगला कुठल्याच गोष्टी आवडतच नसतात सुरुवातीला, आणि मग ती सुरुवात केल्यावर त्यांना खूप आवडायला लागतात. तसं काहीतरी माझ्या बाबतीत होऊ शकतं. पण चॅनल सुरुवात करण्याचं एकच कारण, मला बरंच बोलायला आवडतं. मनामध्ये असलेले खूप सुंदर सुंदर विचार मांडून दाखवायला आवडतात. आणि मला लिखाणाची खूप आवड आहे. पण वाचक वर्ग आजकाल फार कमी झाला आहे मराठीतला. त्यामुळे मला असं वाटलं मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये काही ना काहीतरी गप्पा मारायला कोणीतरी असलं पाहिजे. बरं, गप्पा मारायला लागल्यानंतर होतं कसं माहिती आहे, समोरची व्यक्ती तुमच्याशी नुसतीच बडबड 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 करत असेल आणि तुमचं कोणी ऐकणारच नसेल, त्याला पण काही अर्थ नाही ना. जे काही मनात विचार येतील, जे काही बोलावंसं वाटेल त्याचे शॉर्ट्स करीन, यूट्यूबवर टाकीन. मॉनिटाईज झाले तर झाले, नाही झाले तर नाही झाले. माझ्याकडे काहीतरी असं छान, मला जे काही वाटलं त्या गोष्टीचं एक डॉक्युमेंटेशन राहील. कारण मी घरी जाऊन रात्री जर्नल लिहित असते, बरंच काही लिहित असते. पण त्या क्षणी चटकन आलेले विचार असे पेन पेन्सिल सापडत नाही. त्यामुळे असं एकटीच मला बोलण्याची सवय आहे, स्वतःशीच गप्पा मारायची सवय आहे. मग ह्या स्वतःशी आपण काय गप्पा मारतोय हे कुठेतरी असलं पाहिजे ना, म्हणून यूट्यूब चॅनल.